थकले ग बाई. आई 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 आई. बोल. नाही म्हणजे यांना असं वाटतंय की बोल ना. हो म्हणजे मलाही असंच वाटतंय. अगं मग बोला. म्हणजे काय आहे की आम्हाला असं वाटतंय की विक्रांतचं लग्न झाल्यापासून आम्ही गावाला जाऊन देवासमोर नारळ नाही ठेवला, तर ठेवून येऊ का? जा की, चांगली गोष्ट आहे. पण एक लक्षात ठेवाल की तिथे गेल्यावर आपले भिकंभट आहेत ना, त्यांना गाऱ्हाणं घालायला सांग. हो हो. आणि हा काय करणार आहे तिथं येऊन? याचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये म्हणून. आणि हे बघ विजय, हिला एकटीला देवळात पाठवू नकोस आणि तू तुझ्या महत्वाच्या कामाला जायचं नाही. हिच्या बरोबर तूही देवळात जायचं. आणि अलके, तू मोनिकाची अजिबात काळजी करू नकोस. तिची काळजी घ्यायला माझ्यासारखी कमकी बाई इथं आहे. चेहरा का पडलेला याचा नाही ना? चल. वॉर्न केलं होतंस मला, मी नाही ऐकलं तुझं. आय एम रियली. आराम कर. आत्या, थँक्यू सो मच. तू मला दिलेला शब्द पाळलास. इट्स ओके. आता मीही तुला दिलेला शब्द पाळणार आहे. मी मोनिकाचं सत्य घरच्यांना सांगणार. गुड. पण त्याआधी मी एक घेतलेला निर्णय मला तुला सांगायचा. कसला निर्णय? आत्या, मी घरच्यांना सांगणार आहे की मोनिका प्रेग्नंट आहे आणि ते मूल आमचं आहे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.